काल काळी फिती लावली। आज आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणजे धरणे आंदोलन आम्ही केलेले आहे। आम्ही इथे बसून निषेध करतोय। याच्या मागे मूळ कारण असं आहे की ठाणा कोर्टातलं भाईंदरमधलं जे जिल्हा आणि सत्र न्यायालय आहे, त्याप्रमाणे जे दिवाणी न्यायालय वरिष्ठ असतात, ही कोर्ट सगळी ही न्यायालय भाईंदरला नेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्याचा विरोध करण्यासाठी हा आमचा निषेध चालू आहे। एक बघितलं तर भाईंदरला टोटल 6 कोर्ट्स आहेत। ऑलरेडी त्यातली 4 कोर्ट्स ऑक्युपाईड होती, म्हणजे त्याच्यात जजेस बसलेले होते। ते होते JMFC आणि दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तरवाले। आता दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर आणि जिल्हा व सत्र न्यायालय म्हणजे याची व्याप्ती खूप मोठी आहे। यांच्या कमीत कमी 10 ते 15 कोर्टाची गरज लागणार आहे आणि तिथे तो इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबलच नाही आहे। केवळ काही लोकांच्या मागण्यांमुळे काल इथे आमच्या भाईंदर आणि ठाण्यावाल्यांच्या सगळ्यांची एक स्पेशल विशेष सर्वसाधारण सभा झाली। त्यात त्यांनी सांगितलं पण की आम्हाला 2 आमदारांचा सपोर्ट आहे, त्यामुळे आम्हाला हे मंजूर झालेलं आहे। पण केवळ आमदार किंवा राजकीय इच्छेपोटी अशी कोर्ट्स नेणे योग्य ठरणार नाही, कारण का तिथे जाऊन लिटिगंटचं नुकसान होणार आहे। 10-10 वर्ष 15-15 वर्ष तिथे मॅटर संपणार नाही, चालू होणार नाहीत आणि जो विश्वास ज्युडिशियरीमध्ये लिटिगंटच्या बाबतीत निर्माण व्हायला पाहिजे तो निर्माण होणार नाही। आधीच लोक टीका करतात की अनेक वर्ष खटले प्रलंबित राहतात, निकाली निघत नाही आणि माझ्या मते या असल्या विचाराला ही चालना देणारी कृती ठरेल। कारण का आज जे 20 कोर्टाचं काम आहे ते जर 6 कोर्टाकडे दिलं किंवा 25 कोर्टाचं काम आहे ते 4-5 कोर्टाकडे दिलं तर ते काम होणारच नाही आहे। 300चा बोर्ड असतो, 250-300चा। एका मॅटरला कॉल आउट करायला 1 मिनिटं घटली तर 5 तास नुसतं कॉल आउट करण्यात जाणार आहे। मॅटर चालणार कधी? या पलीकडे बेल असतात, रिमांड असतात, त्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारचं काम होणार नाही आहे, इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे आणि इथल्या ठाण्याच्या वकिलांच्या दृष्टीने हा जीवन मरणाचा प्रश्न आहे। कारण ही कोर्ट जर मीरा भाईंदरला गेली, राजकीय रिशेपोटी म्हणा किंवा कशामुळे सुद्धा म्हणा, तर हे ठाण्याचं कोर्ट हे ठाणे महानगरपालिकेपुरतं मर्यादित राहील। या ठाणा कोर्टाला मोठा इतिहास आहे, इथे मोठमोठे वकील काम करत होते, आत्ताही करतायत आणि त्यांना ह्या ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत सीमित करणं हे योग्य ठरणार नाही आणि हे जाऊ नये म्हणून सगळ्या ठाण्यातल्या वकिलांची, ज्याची संख्या 7,000 वकील आहेत आमच्या इथे, या एकजुटीने असा निर्णय घेतलेला आहे की हा प्रस्तावाला आपण विरोध करायचा। आम्ही माननीय जिल्हा न्यायाधीश, माननीय उच्च न्यायालय यांच्या निदर्शनास ही वस्तुस्थिती नक्की आणणार आहोत। ज्या वेळेला ते आम्हाला बोलवतील त्यावेळेला आम्ही सगळी वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणू आणि आम्हाला विश्वास आहे की ही वस्तुस्थिती बघून, कारण ही जमिनीवरची हकीकत आहे, ही त्यांच्या एकदा लक्षात आले तर हा निर्णय नक्की ते रद्द करतील। धन्यवाद। जनरली महिला जे हेचा व्यवसाय करतात त्यांचं घर सांभाळून करतात आणि घर सांभाळून करत असल्यामुळे त्यांना घरातलं सगळं करून त्या कोर्टात जावं लागतं। मीरा रोड कोर्टामध्ये जातानाच आम्हाला प्रवासाचा इतका त्रास होतो, 2.5 तास आम्हाला प्रवासाला लागतात। 2.5 तासाला प्रवास करूनसुद्धा तिथे कोर्ट अवेलेबल नसतं किंवा कोर्टात फाईल अवेलेबल नसते आणि शिफ्टिंग केल्यानंतर त्याचा जो प्रोसेस व्हायला पाहिजे ते 6-6 काय वर्षभर होत नाही आणि वर्षभरापर्यंत जर 2-2 महिन्याच्या तारखा, म्हणजे आम्हाला इतकं जड जाणार आहे आणि 2 महिन्याच्या तारखांनी पुन्हा 2.5 तासाचा म्हणजे 5 तासाचा प्रवास करा, घरातलं सगळं आटपून करा, हे खूप त्रासदायक होणार आहे आणि पक्षकारही त्याप्रमाणे आम्हाला फी पण देत नाही आणि लांबचा प्रवास असल्यामुळे आम्हाला हे खूपच हेक्टिक होणार आहे। एक महिला वकील आणि एक महिला पक्षकार या दोघांच्या वतीने मला आज माझी बाजू मांडायची आहे। गेल्या वर्षी JMFC जेव्हा मीरा रोडला गेला त्याच्या अगोदर माझ्याकडे एक लीगल एडचा मॅटर आलेला होता। त्या मॅटरचा फायलिंग करून तो मॅटर अजूनपर्यंत इंटरिम प्रोटेक्शनसाठीच आहे आणि त्या महिलेचा छोटा मुलगा आहे आणि त्या महिलेला त्या छोट्या मुलाच्या एज्युकेशनसाठी तिने हे मेंटेनन्स क्लेम केलेला आहे। पण आज तरी इन्फ्रास्ट्रक्चरची सुविधा नसल्यामुळे आणि मी स्वतः त्या कोर्टामध्ये 5-6 वेळा गेलेली आहे, मीरा रोडच्या कोर्टामध्ये। प्रत्येक वेळेस 2-2 महिन्यांच्या तारखा मिळतात आणि त्या महिलेच्या मुलाला गेले 1 वर्ष न्याय मिळत नाही आहे आणि ती बाकीच्या रिलेटिव्ह
रिलेटिव्हकडून जो पैसे आहेत ते उभे करून त्याच्या शिक्षणाची सोय केलेली आहे. त्यामुळे जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर चेंज नाही झालेलं आहे, सुविधा मिळत नाही आहेत आणि तरीसुद्धा जर कोर्ट चेंज होत असतील तर आम्ही महिला म्हणून आम्हाला प्रवास करायला त्रास होतोच आहे, पण पक्षकारांवर पण अन्याय होत आहे.